हे बघा, आजची मॅच आपण सगळे हारलेलो आहे. त्याच्यात आपण खूपच छोटे छोटे चुका केलेल्या आहे. मग ती ओव्हरथ्रो म्हणा का मिस फिल्डिंग म्हणा. आणि सोम, तो आज बॉलिंग मध्ये खूपच जास्त वाईट टाकलेले आहे, त्याच्यामुळे आपण मॅच हारलेलो आहे. तू खूपच जास्त एक्स्ट्रा रन दिलेले, तर पुढच्या वेळेस तुझ्या बॉलिंगकडे लक्ष दे आणि सडनली फिल्डिंग आणि ओव्हरथ्रो करू नका. सडनली बॉलिंग इम्प्रूव्ह करा. आणि पुढच्या वेळेस तुझी बॉलिंग जर चांगली पडली नाही तर तुला टीम मध्ये घ्यायचं का नाही याचा मला विचार करावा लागेल. चल, मला नाही ऐकायचे तुझे भाषण. सोहम, बस खाली. चल फूट. मित्रांनो, तुम्ही हा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये खेळताना नक्कीच बघितला असेल. मित्रांनो, आपण क्रिकेट खेळायला जेव्हा जातो तेव्हा एक संघ म्हणून जात असतो आणि त्यानंतर पुढची टीम जेव्हा आपल्याला हरवते त्यावेळेस मित्रांनो आपण मित्रांनाच दोष देतो. म्हणजे आपल्या टीमचे जे टीममेट असतात, जे संघात खेळत असतात, त्यांनाच आपण काय करतो का दोष देतो. का तू बॉल व्यवस्थित केला नाही, तू फिल्डिंग व्यवस्थित केली नाही, तू बॅटिंग व्यवस्थित केली नाही, तुझ्यामुळे आम्ही हारलो. तर मित्रांनो, क्रिकेट हा जो खेळ आहे तो संघ भावनेतून येतो. तो सांघिक खेळ आहे. त्यात कोणी एकट्यामुळे तुम्ही जिंकू शकत नाही किंवा हरू सुद्धा शकत नाही. आणि मित्रांनो, असे क्रिकेटचे सामने आपल्या जीवनात वारंवार येत राहतील, पण आपला मित्र वारंवार आपल्या जीवनात येणार नाही. तर मित्रांनो, जर असा प्रसंग तुमच्यामध्ये उद्भवला तर खेळ भावनेने खेळायचा, पण मित्रता ही मनापासून करायची. तर मित्रांनो, अशा कुठल्याच मित्राला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. आणि अशी परिस्थिती जर आली तर मित्रांनो, सर्वांनी सोबत राहून ती परिस्थिती सांभाळा. तर चला, यानंतर काय होते ते सुद्धा आपण बघूया. अरे सोम, मी बोलल्याचं वाईट नको वाटू देऊ. आपण आपण क्रिकेट खेळतो तर संघाचा खेळ असतो. मी तुला चांगल्यासाठीच सांगत होतो की तुझी बॉलिंग चांगली व्हायला पाहिजे. मी तुला एकट्याला नाही बोललो, या साईडांना पण बोललो की तुमची फिल्डिंग चांगली करा, तुमची बॉलिंग चांगली करा. तर तू तिच्यात वाईट नको. क्रिकेट हा संघाचा खेळ असतो, त्याच्यात पुन्हा एकामुळे आपण हारू किंवा जिंकू शकत नाही. तर पुढच्या वेळेस तुझी बॉलिंग चांगली कर, याचा मला वाईट नको वाटू देऊ. मी तर साईडांना पण बोललेलं आहे. आणि आपण सर्व मित्र आहोत. मित्रांनो, ही असते संघभावना आणि मित्रता.